कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। कणकवली तालुक्यातील असलदे गावात ऐतिहासिक ठराव, परप्रांतीयांना जमीन विक्रीला विरोध, ग्रामसभेत एकमतानं निर्णय। रायगडावर प्री वेडिंग शूटवरून वाद, मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला निषेध, समाधीस्थळी शूटिंगला विरोध। मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी, प्रथमच पोलीस बँडने दिली मानवंदना। आणि वेंगुर्ल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य वाळूशिल्प साकार, रविराज चिपकर यांची आकर्षक कलाकृती। पाहुयात सविस्तर वृत्त। गाव करेल ते राव काय करणार या म्हणीचा प्रत्यय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील असलदे या गावात आलाय। असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामसभेत एकमतानं घेण्यात आला। गावाचे पर्यावरण, सामाजिक एकोपा आणि स्थानिकांचा हक्क जपण्याच्या उद्देशानं हा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आलाय। असलदे रामेश्वर पावणाई चव्हाटा मंदिर येथे सरपंच चंद्रकांत डांबरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोकणातील निसर्ग संपन्न वातावरणामुळे बाहेरील राज्यातील गुंतवणूकदार आणि उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली। भविष्यात मोठ्या प्रमाणात जमीन विक्री झाल्यास स्थानिक भूमिपुत्र विस्थापित होण्याची भीती देखील व्यक्त करण्यात आली। या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत सविस्तर चर्चा करून बाहेरील व्यक्तींना जमीन विक्री न करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला। दोडामार्ग तालुक्यातील कोलझर ग्रामपंचायतीनंतर असलदे गावाने घेतलेला हा निर्णय पर्यावरण संरक्षण, स्थानिक हक्क आणि सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातोय। सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे। हा निसर्ग सौंदर्याने नटलेला एक जिल्हा आहे आणि या ठिकाणी 120 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि एका बाजूला सह्याद्रीचा पर्वत आहे आणि या ठिकाणी जैवविविधता आणि येथील निसर्ग सौंदर्य राखण्याचं काम गावातील मंडळींनी केलं पाहिजे। या उद्देशाने असलदे गावाने एक जमीन न विक्री करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परप्रांतीयांना जमीन विक्री करण्यास आम्ही बंदी केलेली आहे। आपल्या गावाने एकमुखी हा ठराव गावाच्या मंदिरात बसून घेतलेला आहे आणि कोकण वाचवणं, कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात जाण्यापासून वाचवण्याच्या दृष्टीने हा निर्णय असून भविष्यात या निर्णयाची अंमलबजावणी कडक स्वरूपात केली जाईल आणि त्याला गावातून सपोर्ट चांगल्या प्रकारे मिळालेला आहे। तरुणांनी पुढाकार घेतलेला आहे आणि खरोखरच हा निर्णय ऐतिहासिक आहे। यापूर्वी दोडामार्ग तालुक्यातील कोलझर गावाने घेतला होता निर्णय आणि त्या अनुषंगाने त्यांच्या निर्णयाची अभ्यास करून आम्ही त्या धर्तीवर कणकवली तालुक्यातील असलदे गावात हा असा निर्णय घेतलेला आहे। आणि माझं आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मत आहे, आपल्या ज्या गावातील जमिनी आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजेत, तिथे काजू बागा झाल्या पाहिजेत, कारण आमच्या गावातील अर्थव्यवस्था ही जास्त करून एक 50 ते 60% अर्थव्यवस्था काजूवर अवलंबून आहे। काजू, आंबा बागायती आमच्या गावात आहेत आणि एका बाजूने पियाळी नदी गेलेली आहे, पाण्याची मुबलकता आहे, त्यामुळे त्या दृष्टीने आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहोत। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात अष्टमी नगर परिषद हद्दीत कुंडलिका नदीलगत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे। अष्टमी परिसरात काल रात्री 10च्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी वैद्यकीय कचरा टाकून तो जाळण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। या कचऱ्यासोबत रासायनिक पदार्थांचे अवशेष आढळल्याने आगीचा भडका अधिक वाढला। नागरिकांच्या सतर्कतेमुळे अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आले। अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले, मात्र घटनास्थळी वैद्यकीय कचऱ्याचे अवशेष आढळून आल्याने जिल्हा आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे वैद्यकीय कचरा टाकणे हा गंभीर गुन्हा असल्याचे देखील नागरिकांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच रोहा नगर परिषदेचे पाणी पुरवठा व दिवाबत्ती समितीचे सभापती महेंद्र रामभाऊ दिवेकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। संबंधित घटनेचा सखोल तपास करून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी असा इशारा त्यांनी दिला। यावेळी नगरसेवक प्रशांत कडू, नीता हजारे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।
साधारण 10:15च्या आसपास मला या ठिकाणचे अष्टमीचे स्थानिक नगरसेविका फरा पानसरे यांचे पती आकिब येरुणकर यांचा फोन आला की अष्टमीला नदीच्या ट्रॅकच्या बाजूला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे, त्या ठिकाणी टँकर पाठवण्याची व्यवस्था करावी. मी या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेलो असताना पाहिलं की टँकरचा उपयोग या ठिकाणी होणार नव्हता, कारण प्रेशरने पाणी मारण्याची गरज या ठिकाणी होती. म्हणून तातडीने आम्ही आमच्या नगरपालिकेची बुलेट फायरची आहे ती मागवण्यात आली, पण त्याची टँकची व्यवस्था ही साधारण 10 लिटरची असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचा पुरवठा कमी प्रमाणात झाला आणि पुन्हा केमिकलयुक्त आग असल्यामुळे त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी ताबडतोब आम्ही मागणी केली आणि घटनास्थळी फायर ब्रिगेडची गाडी लगेचच पोहोचली. या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता या ठिकाणी मेडिकल वेस्ट मोठ्या प्रमाणामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि केमिकलयुक्त मटेरियलसुद्धा त्या ठिकाणी आढळलेलं आहे. माझी मुख्याधिकारी यांना विनंती राहील, नगराध्यक्ष यांनाही विनंती राहील की ज्यांनी कोणी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती दंडात्मक आणि कठोरात कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात यावी. कारण या कुंडलिकेची आपली जीवनवाहिनी त्याच्यासाठी करोडो रुपयाचा निधी आदरणीय तटकरे साहेबांनी या ठिकाणी आणला आणि त्याचं सौंदर्यीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्यांनी करत असतानाच कोणीतरी या ठिकाणी नराधमानी त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मी आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी MIDCचे यांचे आभार मानेन की आम्ही फोन केल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी ते घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली. कारण ज्या ठिकाणी आग लागली होती त्याच ठिकाणी बाजूला बंगाली लोकांची वस्ती आहे आणि रात्रीच जर आग ही आटोक्यात आणली नसती तर काहीतरी मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असता. त्यामुळे ज्याने कोणी हे कृत्य केलंय त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई नगरपालिकेच्या वतीने आणि आरोग्य तालुका आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीला आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच करू. जिल्हा आरोग्य विभाग, तालुका आरोग्य विभाग असेल, या दोघांना नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सूचना करू आणि ज्याने कोणी हे कृत्य केलेलं आहे CCTV सुद्धा या ठिकाणी लागलेले आहेत. त्यामुळे या 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी हे टाकण्यात आलेलं आहे. त्याची सखोल चौकशी करून त्याची तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी दाखल करू आणि CCTVच्या माध्यमातून कोणी हे कृत्य केलंय हे निदर्शनास आणून त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई जी करण्यात येईल कायद्याने ती करण्यात येईल. असे कृत्य करण्याचा कोणी प्रयत्न करू नये अशी कारवाई त्यांच्यावरती नक्कीच करण्यात येईल. स्वराज्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी प्री वेडिंग शूट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झालाय. या घटनेचा राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी जाहीर निषेध व्यक्त केला आहे. ऐतिहासिक आणि पवित्र स्थळावर अशा प्रकारचे प्री वेडिंग किंवा अन्य शूटिंग प्रकार अजिबात सहन केले जाणार नाही असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. या घटनेनंतर रायगड किल्ल्यावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत देखील प्रश्न उपस्थित होत असून प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. ज्याने कोणी असं हे केलं असेल त्याचा निषेध करतो. त्यांनी खरं म्हणजे ती माफी मागावी. परत तिथे असणारी सिक्युरिटी, कारण 24 तास सिक्युरिटी आहे, सिक्युरिटीच्याकडनं जर चुकी झाली असेल तर ती सिक्युरिटी पण बदलावी लागल. कारण शिवाजी महाराज हे आमचं आराध्य दैवत आहे. तिथे जा, तुम्ही पत्रिका ठेवा पायाजवळ, नमस्कार करा, पाहिजे दोघांच्या 2 बाजूला उभं राहून फोटो काढा, पण प्रीविड आणि फ्रीविड हे जे काय तुम्ही तिथं करायचा प्रयत्न कराल ते गडावरती कुठेही चालणार नाही. त्याचा जाहीर निषेध करतो आणि ज्याने कोणी केलेला आहे त्याचा जर CCTVमध्ये जर काय फोटोशूट जर झालं असेल तर त्याच्याला काय पर्याय करायचं त्याला. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बँड पथकाकडून प्रथमच बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर पालकमंत्री डॉक्टर सामंत आणि महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या पुतळ्यास आणि अस्थिकलश स्थानी पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी बाबासाहेबांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्मारकासाठी आर्थिक अन्याय होणार नाही अशी ग्वाही दिली. पुढील जयंतीपर्यंत जिल्ह्यातील 5 संविधान भवनांचे लोकार्पण करण्याचे देखील त्यांनी जाहीर केले. तसेच रत्नागिरीत बौद्ध विहारासाठी 10 कोटींचा निधी दिल्याची माहिती देखील त्यांनी दिली. महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंडणगड तालुक्यात विकासाची नवी ओळख निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला.
200 एकर जागेवर पहिली MIDC उभारली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। कार्यक्रमाला जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती खूप उत्साहात साजरी केली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काल रात्री पहिल्यांदाच रत्नागिरी शहरामध्ये रत्नागिरी पोलीस दलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिलेली आहे, सलामी दिलेली आहे। आमचं बँड पथक आणि आमचे RPI आणि आमचे अंमलदार यांनी खूप उत्कृष्टरित्या ती सलामी इथे दिलेली आहे। त्याच अनुषंगाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी आंबडवे गावामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व अधिकारी व अंमलदार आज इथे उपस्थित आहेत आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे आम्ही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूळ गावी मानवंदना देण्यासाठी सर्व अधिकारी इथे उपस्थित आहोत। आत्ताच मानवंदना देण्यात आलेली आहे आणि इथे खूप उत्साहाचं वातावरण आहे। जगभरातील सर्व भीमानुयांना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच आनंदाचं आणि उत्साहात आणि शांततेत हा सण साजरा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। राजापूर तालुका बौद्धजन संघ मुंबई व ग्रामीण यांच्या वतीने भारतरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमाला तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला। समाजात समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जोपासना करण्याची गरज असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं। कार्यक्रमादरम्यान बाबासाहेबांच्या विचारावर आधारित मार्गदर्शन करण्यात आले। तसेच युवकांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी आणि समाजातील वंचित घटकांसाठी काम करावे असे आवाहन देखील करण्यात आले। या कार्यक्रमामुळे राजापूर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले। वेंगुर्ला तालुक्यातील आरवली सोनसुरे येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य वाळूशिल्प साकारण्यात आले असून या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी अवघ्या 3 तासात ही आकर्षक कलाकृती साकारली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अत्यंत सुंदर आणि बारकाईने केलेले सादरीकरण पाहून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक व्यक्त केले जात आहे। या वाळूशिल्पामध्ये बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची भव्यता आणि त्यांच्या विचारांची झलक प्रभावीपणे साकारण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानवंदना देण्याच्या उद्देशाने ही कलाकृती साकारण्यात आल्याचे शिल्पकार रविराज चिपकर यांनी सांगितले। दरम्यान या वाळूशिल्पामुळे आरवली सोनसुरे परिसरात जयंती उत्सवाला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले। नागरिक, तरुण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कलाकृतीला भेट देत असून सेल्फी आणि छायाचित्रे काढताना दिसत आहेत। या उपक्रमामुळे परिसरात जयंतीचा उत्साह अधिक वाढला असून शिल्पकार रविराज चिपकर यांच्या कलाकृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। पनवेलमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। शहरातील विविध भागातून निघालेल्या रॅलीमुळे पनवेल शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। पनवेल महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या रॅलीला आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश युवकांनी आत्मसात करण्याचे आवाहन केले। शिक्षणाच्या माध्यमातून युवकांनी स्वतःला सक्षम करून समाजाच्या विकासात योगदान द्यावे असेही त्यांनी सांगितले। कार्यक्रमादरम्यान वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम आणि कला नाट्य सादर करण्यात आले। या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या भव्य रॅलीमुळे पनवेल शहरात आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं पनवेल महापालिकेच्या वतीनं भव्य अशा मिरवणुकीचं आयोजन आज पनवेल शहरामध्ये करण्यात आलं होतं। सकाळी 7:30 वाजता निघालेली मिरवणूक ही जवळपास 11 वाजेपर्यंत आता चालू होती। विविध कार्यक्रमांनी नटलेला असा हा आजचा दिवस
मला वाटतं की महापालिकेनं सुद्धा संस्मरणीय ठरवलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे चित्ररथ बाबासाहेबांच्या जीवनावरचे हे साकारण्यात आलेले होते. लेझिम पथक, ढोल ताशा पथक असं विविधांगी अशा पद्धतीचं स्वरूप या मिरवणुकीचं होतं. हे भव्य स्वरूप बघून निश्चितपणानं जे लोक आधी मिरवणूक सहभागी झालेले नव्हते असे कितीतरी लोक नंतरच्या टप्प्यात याच्यामध्ये सहभागी झाले आणि मिरवणूक अधिक भव्य झाली. मी या निमित्तानं पनवेल महापालिकेचं अभिनंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले. या सर्व विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उच्च शिक्षित बनण्याचा निर्धार हा मनात ठेवून त्यांनी बाबासाहेबांच्या जीवनामध्ये शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र कायम मनात ठेवावा आणि या महाराष्ट्राचं, देशाचं नाव, डॉक्टर बाबासाहेबांचं नाव उंच व्हावं अशीच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. बदलापूर डिजिटल मीडिया संघटनेचा स्थापना सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संघटनेची पहिली कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी अजय जोशी यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी श्रद्धा ठोंबरे आणि अनिकेत सोनावणे, सचिवपदी अमित गायकवाड तर खजिनदारपदी ऋतिकेश रोकडे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रमुख सल्लागार म्हणून रवींद्र थोरात आणि कैलास जाधव काम पाहणार आहेत. बदलापूर शहरात डिजिटल माध्यमातून पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेचा महत्त्वाचा नियम म्हणजे पत्रकारिता पदविका प्राप्त झालेल्या पत्रकारांनाच संघटनेत प्रवेश देण्यात येणार आहे. डिजिटल मीडिया संपादक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत ही संघटना कार्यरत राहणार आहे. या स्थापना सोहळ्याला आमदार किसन कथोरे, राज्याध्यक्ष राजा माने, राज्य संघटक मयूर गलांडे, मुंबई अध्यक्ष शशिकांत देशमुख, नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, संभाजी शिंदे, शरद तेली यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, उद्योजक आणि पत्रकार उपस्थित होते. संघटनेच्या पहिल्या उपक्रमांतर्गत सर्व सदस्यांचा 5 लाखांचा विमा काढण्यात आला आहे. यापुढे पत्रकारांसाठी मार्गदर्शन शिबिर, आरोग्य शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस अध्यक्ष अजय जोशी यांनी व्यक्त केला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील समाजसेविका श्रीमती उज्ज्वला भालचंद्र चंदनशिव यांना सामाजिक क्षेत्र शिवरत्न भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शिवप्रेमी सामाजिक संस्था लोणारे यांच्या वतीनं 12 एप्रिल रोजी हा पुरस्कार सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि अमरावतीचे उपजिल्हाधिकारी सचिन शेजाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल म्हणून हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. श्रीमती उज्ज्वला चंदनशिव यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 24 तास सेवा देणारा उज्ज्वल दवाखाना, महिलांसाठी कौशल्य प्रशिक्षण, सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास, वृद्धाश्रम, पेशंट केअर सेवा तसेच इतर सामाजिक उपक्रम यशस्वीपणे सुरू आहेत. या उपक्रमांमुळे अनेक गरजू नागरिकांना आधार मिळत आहे. या कार्यक्रमात सिने गीतकार अवधूत गुप्ते यांनी पुरस्कारामुळे सामाजिक कार्याला अधिक प्रेरणा मिळते असे मत व्यक्त केले. उपजिल्हाधिकारी सचिन शेजाळ यांनी महिलांचे सामाजिक क्षेत्रातील योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था आणि माणुसकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अलिबागमध्ये सिग्नल स्कूल, वृद्धाश्रम, होम नर्सिंग सेवा, 24 तास आरोग्य सेवा आणि व्यवसाय प्रशिक्षण यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.